असं वाटतं की हेच कॉन्टेंट रिपीट होतं आहे. तर माझं हे म्हणणं आहे की ज्यांना वाटतं हे कॉन्टेंट रिपीट होतं आहे, तुमचे जे काही सजेशन असेल ते कमेंटमध्ये टाका. मी नक्कीच काहीतरी बदलायला ट्राय करेल. ओके, सध्या तरी मी घरचं शूट करत नाही आहे. त्याच्यामागचं रिझन मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं. विधानची एक्झाम चालू आहे. मी घरी गेल्यावर मोबाईलला हात नाही लावला तरी फक्त तो यूट्यूबवरती किंवा इंस्टावरती व्हिडिओ अपलोड करायला असत. नाहीतर मी घरी मोबाईल अवॉइड करते. त्याचं रिझन हे की जेव्हा आपण मोबाईल बघतो तेव्हा मुलं पण मोबाईल बघतात आणि मला ही सवय रिथानाला नाही लावायची. रिथानाला आम्ही गाणी लावतो टी व्हीवरती किंवा लॅपटॉपवरती, ती बघते. ते पण थोडा वेळ, अर्धा पाऊण तास, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही गाणी लावत नाही. मला आवडत नाही. तिला बाहेर खेळायला पाठवतो. ती एवढी फेमस आहे की तिला मागच्या पुढच्या बागच्या सगळ्या ती पूर्ण भटवाडीमध्ये फेमस आहे. हो, असं कोण नाही आहे जे रिथानाला ओळखत नाही. ती सकाळी मला वाटतं 9-9:30ला गार्डनला जाते. ती 11:30-12 वाजता ती गार्डनमध्ये येते. तिकडे ती सगळ्या मुलांबरोबर खेळते, जी मुलं तिच्या वयाची. ठीक आहे. प्लस तिथले सगळे आजोबा तिची काळजी घेतात. माझे पप्पा असतात तिच्याबरोबर, तिची काळजी घेतात. तिच्यासाठी चॉकलेट, रिथाना चॉकलेट अजिबात खात नाही. जे चॉकलेट तिला भेटतात ते रिथानकडे जातात. तिच्याकडे चॉकलेट राहत नाही. ठीक आहे. रेवा चॉकलेट खाते, रिथान चॉकलेट खातो, रिथान नाही खात. तर रिथानाला तुम्ही चिप्सचे पॅकेट दिलं, त्यातले 1-2 ती खाणार. वेफर्स मी तुम्हाला बोलते, मी ॲक्च्युअली मी राजेशमधनं वेफर्स आणते. मी तिकडूनच आणते, कारण का मी जेव्हापासून लहान होती तेव्हापासून माझ्या मम्मीचे पप्पा आजोबा मला ते घेऊन यायचे तिकडून. आणि त्यांची क्वालिटी चांगली आहे आणि प्लस ते स्वतः लोक घरी बनवतात. ठीक आहे. मग तिकडून 1-2 चिप्सचे तुकडे खाल्ले तर खाल्ले, नाही तर नाही खाते. घरातलं जेवण चालू असतं, तिला फ्रूट्स, डाळ भात, प्रॉपर डाळ भात नाही, दाल खिचडी म्हणू शकतो, जी लहान मुलांची बनते ती वाली ती खाते. आणि दुपारची चपाती असते तिला किंवा भाकरी असते. जे काय असेल तिची खाण्याची नाटकं नाही आहेत. दुपारी जेवली, झोपली, संध्याकाळी. हॅलो, कोणतरी ओळखीचं भेटलं होतं. तर हां, मी काय बोलत, माझ्या लक्षातच नाही मी काय बोलत आहे, मी विसरते. म्हणजे ना अशी विसरभोळा स्वभाव आहे ना माझा, मी काय सांगू. ठीक आहे. तर मी खरंच विसरली. ठीक आहे. जाऊ खाण्याबद्दल बोलत होती. हां, तर तिचं ठरलेलं असतं, तिचं रुटीन फिक्स असतं. संध्याकाळी पण ती झोपेतनं उठली की खाणार, थोडंसं नाश्ता करणार आणि बाहेर खेळायला जाणार. आणि मला असं वाटतं की हेच वय मुलांचं बाहेर खेळायचं. सॉरी मी व्हिडिओ होता म्हणून मी खाली बघते, नाही तर पडायची मी त्या दिवशी मोबाईल. तर हां, तिचं रुटीन ठरलेलं असतं. ती अशी जाते बाहेर, परत ती संध्याकाळी बाहेर खेळते, घराच्या समोरच खेळते. गार्डनमध्ये पाठवतं, संध्याकाळचं मच्छर असतात. ठीक आहे. मग मस्त खेळणार 7:30-8 वाजेपर्यंत. मग आमच्या जे रिथानाच्या काकी आहेत, शीतल काकी म्हणून, त्यांच्या घरात जाणार, त्यांच्याकडे अर्धा पाऊण तास थांबणार. त्या तिच्याशी अरे त्यांच्यामुळे ती एवढी बोलायला लागली ना, काय सांगू. पूर्ण पूर्ण नाही, ABCD जर मी तिच्याकडून घेतलं तर ती बोलणार, नाही तर मग ती ABCDपर्यंतच बोलते. 1 to 10 बोलते, मराठीमध्ये 1 to 10 बोलते. इतकी हुशार आहे माझी मुलगी ना, मी काय सांगू. ठीक आहे. अँड चांगलं चाललं आहे. थोडे दिवस आहे, रिधानची एकदा एक्झाम संपते, मी तुम्हाला माझ्या घरचा कॉन्टेंट पण दाखवायला सुरुवात करेन. ठीक आहे. आणि तुम्हाला शोही सांगते. किती क्यूट आहे यार. हाय. कशी ही छोटी मुलगी, तिचं वय नाही आहे काळजी घ्यायचं, तरी स्वतःच्या बहिणीची काळजी घेत. अरे यार, अशी लोक का असतात जे स्वतःच्या मुलांना असं वाऱ्यावरती सोडतात. आय जस्ट हेट इट यार. मला नाही काय बोलायचं त्याच्यावरती. बाय गाईज. हॅलो, आज मला खूप भूक लागली ऑफिसवरून निघताना. मी घेतला आहे समोसा पाव आणि चटणी. मी खूप दिवसातनं बाहेरचं खाते, त्यामुळे सध्या तरी खाते, नंतर ना व्हिडिओ रेकॉर्ड करेन. ओके, भेटूया 5 ते 10 मिनिट. हॅलो. तर मस्त होता यार समोसा पाव. मी आज किती दिवसातनं मी आज समोसा पाव खाल्ला. मला वाटतं आठवडा झाला मी समोसा पाव खाल्ला नाही आहे. आणि खरंच खूप छान बनवते ती काकी. आय थिंक त्या जरा जास्तच एजेड आहेत, अराउंड 50-60च्या
जवळपास आहेत, पण छान आहे हां त्यांच्या इकडचं वडापाव समोसा पाव. मी दाखवेल तुम्हाला उद्या किंवा आता नेक्स्ट टाइम जेव्हा जाईल तेव्हा मी दाखवेल काय दुकानाचं नाव आहे ते. पण CSMTलाच आहे. छान होतं, खूप बरं वाटलं. नाही तर मी कसं तुम्ही ना ट्रेनमध्ये कचा भांडली असती. जर मी आता काही खाल्लं नसतं तर कोणी माझ्या नादी लागलं मी खरंच भांडली असती. कारण का मला भूक लागल्यावर मला काही कळत नाही, मी पागलसारखी भांडते. म्हणजे तुम्ही म्हणशाल पण नाही, मी भांडू शकते भूक लागल्यावरती. मला पहिलं जेवायला पाहिजे नाही. हा पण राग आला की मी 2-2 दिवस पण उपाशी राहते. फॅक्ट आहे ते, त्याबद्दल नो डाऊट. मी चालली आहे घरी. पप्पा गावी गेले आहेत, सकाळीच गावी गेले आहेत. आता सप्ताह चालू होणार आहे. तर ज्यांना माहीत नाही सप्ताह त्यांना आता काय सांगू, सप्ताह म्हणजे काय, भजन कीर्तन चालू होणार आहे आमच्या गावामध्ये. मारुती रायाचा बर्थडे आता, तर 28 तारखेपर्यंत माहीत नाही. 28 आम्ही आता चालू होणार आहे उद्यापासून, आणि 28ला आम्ही म्हणजे माझे पप्पा जेवण देतात सगळ्यांना, जे लोक भजनासाठी येतात. आणि आमचं पूर्ण गावात जेवण नाही बरं, पूर्ण गावाला जेवण असं. हे 8 दिवस प्रत्येकाकडं ना जेवण असं. म्हणजे मी आहे तर आम्ही 4-5 जण मिळून पूर्ण गावासाठी जेवण देणार. अजून कोण आहे ते डिपेंड आहे की कोण सिंगल देतं, कोण असं 3-4 लोक मिळून देतं. डिपेंड आहे, ज्याची जशी इच्छा असते तशी. तर पप्पा आज गावी गेले आहेत आणि आता रिधानची एक्झाम पण चालू आहे. त्यामुळे थोडं टेन्शन नाही, कारण का मम्मीच्या ॲक्टिववरती सगळा भार पडतो. ठीक आहे, तरी पण मी लवकर जाऊन थोडंसं आवडायचा प्रयत्न करते. आणि रिधानचा अभ्यास घ्यायचा म्हटलं की डोकं हट्ट यार. मला असं वाटतं देवाने मुलांना डोकंच नसतं दिलं. हे मुलांना स्वतःच्या जेव्हा जन्माला येतात ना तेव्हा स्वतःच्या आईचं डोकं खातात, जेव्हा मोठे येतात तेव्हा बहिणीचं डोकं खातात, जेव्हा लग्न करतात तेव्हा बायकोचं डोकं खातात, आणि जेव्हा यांची मुलं होतात ना तेव्हा यांची मुलं यांचं डोकं खातात. मुलींचं असं नाही आहे. मुली किती समजूतदार असतात लहानपणापासून. नाही आई बापाला त्रास दिला पाहिजे, नाही कुणाला त्रास दिला पाहिजे, असं असतं ना मुलींचं. तसं मुलांचं नसतं. या उपट सोंड्याला ना कळतच नाही कसं वागावं ते. हे एका मुलाचं नाही आहे, हे सगळ्या मुलांसाठी ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे. आणि आज मी खाली बघून चालते, कारण का मी शिळांवरून चालते. धगदीची पडली तर पुढचे 2 दात फुटतील माझे. तुम्ही लोक नाही येणार मला ते 2 दात बसवायला, त्यामुळे 2 मिनटं शांत करा. आणि इकडे ना हे भुयारी मार्गात ना इकडे खूप सारे कपड्यांचे दुकान आहे. इकडे खूप दुकान आहे. तिकडे ड्रायफ्रूट्सची दुकान आहे, तिकडे खायचं दुकान आहे. मागचे काका बघतात तिकडे, त्यांना जरा वेगळं वाटतं असं व्हिडिओ शूटिंग करते तर इथे सगळे कपड्यांची, खेळणीची, ड्रायफ्रूट्सचं दुकान आहे इथे बाजूला. इकडे सगळं भेटतं. आणि मी समोसा पाव खाल्ला, त्याचा कागद मी अजूनपर्यंत हातात धरला, मी डस्टबिनमध्ये टाकते. खरंच काय मला स्वच्छता नाही करता येत ना, घाण करू नका. ठीक आहे. मी कधी पण बाहेरून जेव्हा समोसा पाव वडापाव खाते, मी प्लेट घेते, प्लेट घेते माझ्या हातात धरते. तोपर्यंत मला डस्टबिनचा डबा नाही दिसत नाही तोपर्यंत. किंवा माझ्या टिफिन बरोबर ना मी एक रोज बॅग आणते, त्या बॅगमध्ये कचरा टाकते आणि मग तो असा स्टेशनला पुढे कचऱ्याचा डबा तिकडे फेकून देते. प्लीज, तुम्हाला नाही साफ करता येते नका साफ करू, पण कचरा करू नका. आपला देश आहे ना, आपण लोक घाण करतो, बाहेरचे लोक येऊन नाही घाण करत. ठीक आहे. त्यामुळे जे लोक असं खाण्यासारखी चिप्स खातात आणि ना टाकतात ना कचरा पुढे, पण त्या लोकांसाठी तुम्ही कितीही शिकलेले असाल तर तुम्ही अशिक्षित माणसं आहात, कारण का तुम्ही कचरा पुढेही फेकता. खूप साऱ्या बायका ट्रेनमध्ये खातात आणि त्या खिडकीच्या बाहेरच कचरा टाकतात. असं नका करू. ठीक आहे. ते जे साफ करणारे वर्कर असतात ना, ते पण कुणाचे तरी आई वडील, मुलगा, भाऊ बहीण असतात. जरा वाटू द्या स्वतःला काहीतरी. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीत असं कचरा करून नाही चालत. याच्यानंतर दिसते की तुमची बुद्धी कचऱ्याची आहे, बाकीच्याच नाही होत. जेव्हा तुम्ही कचरा बाहेर करता ना खिडकीच्या, तेव्हा 4 लोक तुम्हाला जज करतात की कशी यांची बुद्धी आहे. ठीक आहे. सो आय विल रिक्वेस्ट यू एव्हरीवन. अरे यार, पण फास्ट गाडी लागली आहे, पण विक्रोळीला थांबणार आहे. मला ऑल द वे मी विक्रोळी मागे नाही गाडी, दुसऱ्या गाडीची वाट बघतात. ठीक आहे. कसे आहात?
मी आली आहे घाटकोपर स्टेशनला, तुम्ही बघू शकता. मी चालली आहे घाटकोपरच्या भाजी गल्लीमध्ये. तर ना ह्या भाजी गल्लीची खासियत अशी आहे की पहिलं नाही की चालायला अजिबात जागा नसायची, तर काय सगळे भाजीवाले पुढे येऊन बसायचे. मला गव्हर्नमेंटवाल्यांनी ना त्यांची गाडी आणली. पूर्ण 1 महिना ते लोकांना इथे गाडी लावायचं. मग आता तरी ह्या लोकांनी थोडी जागा केली. कोणी भाजी लावायला मला नाही करत तुम्हाला, पण तुम्ही जर ह्या भाजी लावते ना तर मेक शुअर करा की तुम्ही मागे जागा नका सोडू आणि तुमचं एवढं सगळं भाज्या घेऊन पुढे नका येऊ. असं करा की लोकांना चालायला पण जागा भेटली पाहिजे आणि तुमचं पण काम झालं पाहिजे. मी नेहमी स्मॉल वेंडर्सला सपोर्ट करते, पण स्मॉल वेंडर्सने पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं चांगला नाही आहे की नाही. ठीक आहे, हेच मला सांगायचं होतं. आता चालली आहे घरी, मस्तपैकी चहा पिणार आहे. मी ऑफिसमध्ये ऑलरेडी 2 कप कॉफी पिली आहे 4 वाजता. मला ना खूप घाण सवय लागली आहे. सकाळी घरातनं चहा पिऊन जाते, ऑर्डरची सकाळी घरातनं चहा पिऊन जाते, ऑफिसमध्ये गेलं 2 छोटे पेपर कप येतात माहिती आहे, त्यांच्यामध्ये कॉफी पिते आणि परत संध्याकाळी 4 वाजता 2 कप कॉफी पिते आणि घरी यायला चहा पिते. भूक लागते बहुत ऑफिस, पण तो ना कॉफीला छान बनवतो. तो कॉफीवाला ना आमचा चायवाला कॉफी खूप भारी बनवतो. मग त्याच्या हातची कॉफी म्हणजे अप्रतिम, खरंच छान कॉफी बनवतो तो. मग मी 2 कप टाकते. ठीक आहे, इकडे आहे ट्रॅफिक वेंगाडच्या इथे बघू. आणि ना मी आज तुम्हाला दाखवणार मी आरीवरचं अजून थोडं काही पुढे म्हणून. आज उद्या मला सुट्टी आहे, उद्या रामनवमी आहे, उद्या मला सुट्टी आहे. सो स्टेट येऊन उद्या दिवसभरात मी काय करणार तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, बाय.